नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भूषण देशमुख भूमिपुत्रा हायटेक नर्सरीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत करतो. आजचा जो आपला महत्वाचा विषय आहे तो आहे पपई. विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्राच्या लगत मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो, तेलंगणा असो, आंध्र प्रदेश असो, या बऱ्याचशा राज्यामध्ये पपई हे मुख्य पीक समजून शेतकरी बांधव आपले घेत असतात. पपई पिकामध्ये वातावरणानुसार किंवा येणाऱ्या वार्षिक जलवायू परिवर्तनामुळे बदलांमुळे जे नवीन नवीन समस्या किंवा आणखीन जे प्रॉब्लेम येत आहेत, तर या समस्यांना आपण कसे सामोरं जाता येईल आणि यासाठी आपण पपई पिकासाठी पूर्वतयारी कशी करू शकतो, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या बोर्डवरती दिलेल्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण आज हा समजून घेऊ की आपण पपईचं पीक कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने घेऊन सक्सेस करू शकतो. जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की त्यांनी आपली पेन डायरी आपल्या जवळ ठेवून या व्हिडिओमधील जे जे महत्वाचे मुद्दे आहेत जे आपल्या पपई पिकासाठी आपल्याला महत्वाचे वाटतात ते आपण एक नोट करून ठेवावे, जेणेकरून पपई पिकाची जे आपल्या वर्षभराची जे काही आपली मेहनत आहे किंवा आपण जी प्रॅक्टिस करतो त्यामध्ये त्या नोट केलेल्या विषयांचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. तर आपण सुरुवात करत असताना पपई पिकामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आहेत जमीन कशा प्रकारची असली पाहिजे, रोपांमधील अंतर, आपण जमिनीनुसार किती बाय कितीवर रोप लागवड केली पाहिजे, त्यानुसार पपईसाठी लागणारं तापमान, जातीची निवड. आज बाजारात जर बघितलं तर महाराष्ट्रातच नव्हे तर बऱ्याच देशामध्ये बऱ्याचशा भागात वेगवेगळ्या जातीची पपई पिकामध्ये लागवड केली जाते. त्यामध्ये महाराष्ट्रात लागवडीत करण्यायोग्य कुठल्या व्हरायटी त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पपईसाठी बेसल डोस कुठला असावा, बेड कसे असावे, शेणखताचा किती चांगल्या प्रकारे आपण उपयोग करून घेऊ शकतो, तसेच वॉटर सोल्युबल म्हणजे ड्रीप इरिगेशन किती महत्वाचं आहे आणि ड्रीपद्वारे आपण खताचं नियोजन किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, तसेच कीड व्यवस्थापन. ह्या सर्व 7 मुद्द्यांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, पुढचे 15 मिनिट आपण या व्हिडिओसाठी द्या आणि जेणेकरून आपल्या पपई पिकाबद्दल आपलं नॉलेज खरोखर वाढेल. तर शेतकऱ्यांना सुरुवात करत असताना आपण जमीन या विषयापासून सुरुवात करू. पपई पिकासाठी जमीन कशी लागते, कशी असावी, तर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मी, पपई पिकासाठी आपण कुठल्याही प्रकारच्या जमिनीत पपई ही पीक लावू शकतो. पपईचं पीक लावत असताना जे लागवड अंतर आहे हे लागवडी अंतर आपल्याला जमिनीच्या पोतानुसार आपल्याला बदल करावा लागेल. आपण चुनखडीयुक्त जमीन असेल आपली, खारपान पाण्याची पट्टेल जमीन असेल किंवा ब्लॅक कॉटन सॉइल असेल किंवा मुरमाड जमीन असेल, रेताळ जमीन असेल, तर ह्या कुठल्याही प्रकारच्या जमीन आपण पपई या पिकाची चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. जमिनीची निवड करत असताना आपण कुठल्याही प्रकारच्या जमिनीत पपई पिकाची लागवड करू शकतो. फक्त लागवड करत असताना जमिनीचं जे लागवडीचं जे अंतर आहे ह्या जमिनीच्या पोतानुसार आपण त्यात फेरबदल करणं आवश्यक आहे. जर तुमची हलकी जमीन आहे शेतकरी बांधव तर त्यात काहीही अडचण नाही, आपण त्यामध्ये चांगल्या प्रकारे शेती पपईचं उत्पन्न घेऊ शकतो. जर तुमची हलकी जमीन असेल, हलक्या जमिनीमध्ये लागवड करायची आहे तर आपण 7x6 किंवा 8x6 या अंतरात आपण पपई पिकाची लागवड करू शकतो. 8x6 किंवा 7x6 या जर अंतरात आपण लागवड करतो तर आपली एकरी जी पपईची रोपांची संख्या आहे ही साधारणतः आपली 950 रोपे एका एकरात आपली बसतात. पण जर आपली काळीची भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी हे अंतर निश्चितच निवडायला नाही पाहिजे. कारण जर आपण इतकं जर कमी अंतर ठेवलं तर त्यामध्ये प्लॅनची व्हिगरस ग्रोथ होते आणि झाड सूर्यप्रकाशाच्या स्पर्धेसाठी उंच वाढतं. अशा ठिकाणी जर झाड उंच वाढत असेल तर त्या ठिकाणी आपल्या पपईला जे फळाची संख्या ही कमी राहते किंवा फार दूर फळे लागतात. म्हणून जर आपली भारीची जमीन असेल तर आपण अंतर जास्त ठेवावं. जर आपली काळीची जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये आपण 9x6 किंवा 10x5 हे अंतर ठेवायला पाहिजे. हे जर अंतर आपण ठेवलं तर साधारणतः आपल्या शेतामध्ये एकरी 850 रोपे एका एकरात बसतात. तर
फार जास्त रोपांची दाटी वाढून आपल्या शेतामध्ये आपलं उत्पन्न कमी करून घेण्यापेक्षा जर भारी जमीन असेल तर आपण 850 रुपये एकरी बसावी आणि हलकी जर जमीन असेल तर आपण 950 रुपये एका एकरात बसवावे, जेणेकरून आपल्या पिकाचं नियोजन आणि पिकामध्ये होणारी जी स्पर्धा ही आपण थांबवू शकतो. यानंतरचा आपला जो तिसरा आणि महत्वाचा मुद्दा आहे हा तापमान. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी समस्या असते की पपई पिकाची लागवड कधी करावी, त्यासाठी तापमान किती असलं पाहिजे. तर बरेच शेतकरी हे कांदे बाग म्हणजे जी हिवाळ्यामध्ये लागवड करतात आणि बरेचसे शेतकरी हे एप्रिल महिन्यात लागवड करतात. तर यामध्ये असा फरक पडू शकतो की बरेच शेतकरी जे विदर्भातले शेतकरी आहे त्यांनी केव्हा लागवड करावी आणि पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो या भागातल्या शेतकऱ्यांनी पपई पिकाची लागवड केव्हा करावी. विदर्भातलं जर तापमान बघितलं तर बरंचसं उन्हाळ्यामध्ये तुमचं 40 ते 45 डिग्रीच्या वर जातं आणि तेच पश्चिम महाराष्ट्रात टेम्परेचर त्या तुलनेत विदर्भापेक्षा कमी असतं. म्हणून जर शेतकरी बांधव जर विदर्भातील असेल तर त्यांनी निश्चितच आपल्या तापमानाची नोंद घेऊन जर लागवड करायची असेल तर ही मार्च व एप्रिल या 2 महिन्याच्या कालावधीत पपई पिकाची लागवड करावी. याचं कारण असं की ज्यावेळेस आपण मार्च किंवा एप्रिल महिन्यात पपईची लागवड करतो तर पपईचं पीक हे असं आहे की 80 ते 85 दिवसात तुमचं फ्लॉवरिंग स्टेजवर येतं. म्हणजे फुल अवस्था जी आहे पपईची ही तुमची 80 ते 85 दिवसात फुल अवस्था असते. आणि ज्यावेळेस जर विदर्भातल्या शेतकऱ्यांनी जर सुरुवातीला जानेवारी फरवरी मध्ये जर लागवड केली तर ती जी फुलाची अवस्था ही तुमची मे महिन्यात येईल आणि मे महिन्यातलं विदर्भातलं टेम्परेचर 45 डिग्रीच्या प्लस असतं, जास्त असतं. अशा टेम्परेचरमध्ये अशा तापमानात आपल्या पपईच्या पिकामध्ये फुलांची जी सेटिंग आहे ती प्रॉपर होत नाही, म्हणजे फुलाचं फळात रूपांतर प्रॉपर न झाल्यामुळे तिचं फुलगळ जास्त होते आणि निश्चितच पपई पिकामध्ये ज्यावेळेस खालची जी जमिनी लगतची जी फुलगळ असते ही जर झाली तर आपल्या उत्पन्नात मोठा फटका बसू शकतो. म्हणून विदर्भातील जर शेतकरी असेल त्यांनी मार्च एप्रिल या महिन्यात लागवड करावी. तसेच पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील शेतकरी असतील तर ते जानेवारी किंवा फरवरी महिन्यातही पपई पिकाची लागवड करू शकतात. आता तापमानाचा जो भाग बघितला त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे हा आहे आपला सगळ्यात महत्वाचा आणि मला असं वाटतं की पपई पिकातील सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे हा व्हेरायटी हाच आहे. कारण बरेचदा शेतकरी काय करतात युट्यूबवर किंवा बरेचदा टीव्हीवरती किंवा बाहेरच्या व्हॉट्सअपवरच्या माध्यमातून आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आज शेतकरी भारतातील कुठलाही प्लॉट आपल्याला लाईव्ह आपल्या मोबाईलवर बघू शकतो. तर त्यामुळे जोपर्यंत आपली खात्री होत नाही किंवा आपल्या आजूबाजूला आपल्या तालुक्यामध्ये एखाद्या व्हेरायटीची पपईची व्हेरायटी लागलेली नाही किंवा आपण ते स्वतः जाऊन पाहत नाही तर ती शाश्वती असल्याशिवाय एक व्हेरायटीची निवड करताना ती चौकशी करूनच लावावी. सोबतच रोपे कशी असावी, म्हणजे रोपे लावत असताना मुख्यतः विदर्भातल्या टेम्परेचरमध्ये आपण रोपे कशामध्ये लावावी, म्हणजे आजकाल जीपी मध्येही पपईचे रोपं तयार होतात आणि बॅग मध्ये पण रोपे तयार होतात. बॅग मध्ये रोपे तयार करण्याची पद्धती फार जुनी आहे आणि जीपी मधली ही रोपे तयार करण्याची पद्धती ही नवीन आहे, आजच्या नवीन टेक्नॉलॉजीनुसार आलेली आहे. परंतु आपण कोणत्या महिन्यात पपईची लागवड करतोय, त्यावेळेचं टेम्परेचर किती आहे आणि आपण कोणत्या जमिनीत पपईची लागवड करतोय, तर अशानुसार रोपे कशातली असावी तर हा आपण त्यावेळी निर्णय घेणं गरजेचं आहे. तर आज आपण या भागात या मुद्दा कव्हर करत असताना दोन्ही मुद्दे कव्हर करून व्हेरायटी कुठली असावी, पहिला मुद्दा व्हेरायटी कुठली असावी. तर आपल्या विदर्भामध्ये जनरली लावत असताना पपईची व्हेरायटी जी आहे ती सगळ्यात प्रचलित व्हेरायटी आहे ती तायवान 786 ही गेल्या 20 वर्षापासून विदर्भामध्येच नाही तर भारतामध्ये सगळ्यात प्रचलित व्हेरायटी आहे आणि सुरुवातीला भारतातली एकमात्र लायसन्स मध्ये असणारी व्हेरायटी तायवान 786 मधून गणली जाते. हिचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात आहे, परंतु आजच्या जमिनीच्या पोताच्या नुसार न्यूट्रिशन बॅलन्सच्या अनबॅलन्समुळे या पपईच्या व्हेरायटीवर आज व्हायरसचा प्रकोप भरपूर मोठ्या प्रमाणात झाला. दुसरी व्हेरायटी महत्वाची वेलकम 46 गेल्या 5 वर्षापासून मार्केटमध्ये ही सुद्धा व्हेरायटी फार प्रचलित होत आहे. या व्हेरायटीचं विशेषतः अशी की ही व्हेरायटी तायवान 786 पेक्षा अर्ली व्हेरायटी आहे, ही लवकर चालू होते. या व्हेरायटीचा फळाचा जो आकार आहे हा 1.5 किलो पासून ते 3 किलो पर्यंत राहतो. 1.5 केजी पासून ते 3 केजी पर्यंत राहतो. म्हणजे छोट्या फॅमिलीसाठी ही घेत असताना ही व्हेरायटी फार चांगल्या प्रमाणात मार्केटमध्ये निवडल्या जाते किंवा ग्राहकांची मागणी पण या व्हेरायटीला फार चांगल्या प्रमाणात आहे.
तिसरी व्हेरायटी जी आता गेल्या 5-7 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात फेमस व्हेरायटी होत आहे, ती म्हणजे 15 नंबर. खर तर ही व्हेरायटी कुठल्या कंपनीची नसून एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतावरून या व्हेरायटीचं सिलेक्शन करून ही व्हेरायटी बाजारात मार्केटमध्ये आज बिना बिलात ही आज विकल्या जाते. तर आज या व्हेरायटीचं बऱ्याच शेतकऱ्यांना समजा की यावर व्हायरस येत नाही किंवा ही बरीच लांब चालते, त्यामुळे आज महाराष्ट्रात या व्हेरायटीला सगळ्यात मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. याही व्हेरायटीबद्दल आपण समोर एक चौथी व्हेरायटी जी पपईमध्ये गेल्या 2 वर्षापासून दिल्या जात आहे, ती म्हणजे BHM 9. BHM ही व्हेरायटी सुद्धा सेम तायवान 786 सारखीच व्हेरायटी, दोन्हीचे कॅरेक्टर एक सारखेच आहे. फक्त फरक इतकाच का या व्हेरायटीचा व्हायरस टॉलरन्स फार चांगला आहे, या व्हायरसचं प्रमाण कमी राहतं. सोबतच ही व्हेरायटी तायवान 786 पेक्षा अर्धी आहे. तायवान 780 जर तुमची 9 महिने चालू होत असेल तर ही 8 महिने 8.5 महिने चालू होते. लांबच्या ट्रान्सपोर्टसाठी चांगली आहे आणि फळाची सेटिंग ही क्रिटिकल क्लायमेट मध्ये पण चांगल्या प्रकारे यामध्ये फळाची सेटिंग होते. तर ह्या 4 महत्वाच्या व्हेरायट्या आपल्या विदर्भामध्ये लागवडीसाठी सगळ्यात चांगल्या मोजल्या जातात. सगळ्यात जास्त प्रमाणात या व्हेरायटीची लागवड आपल्या विदर्भात केली जाते. शेतकरी बंधूंनो, आता आपण व्हेरायटीच्या ज्या 4 व्हेरायट्या या व्हेरायट्या बघितल्या, यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो रोपे कशी असावी किंवा कशातली असावी. तर शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस मी आता याच्या आधीच्या मुद्द्यात तुम्हाला सांगितलं की आपल्या विदर्भामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात लागवड करावी. तर मार्च आणि एप्रिल महिन्यात ज्यावेळेस आपण पपईच्या पिकाची लागवड करत असतो, तर त्यावेळेस साधारणतः 25 ते 50 दिवसाचं रोप हे आपण आपल्या शेतामध्ये लागवड करतो. तर लागवड करत असताना ज्यावेळेस आपण जिफीमध्ये रोपं तयार करतो, तर जिफीमध्ये जे रोपं तयार केले असतात, जिफीमध्ये जे रोप तयार केलं असतं, तर याची जी ज्या ट्रेची जी डेप्थ असते ते 45 ते 50 mm इतकी डेप्थ आहे. परंतु एक परत जी जुनी प्रचलित आपली जी पद्धत होती पपईचा रोप तयार करण्याची, ती आपली बॅगमध्ये यामध्ये ज्यावेळेस पपईच्या पिकाची आपण रोपं तयार करतो, त्यावेळेस ही 6 इंच बाय 4 इंच ही यामध्ये पण रोपं तयार केली जातात. तर विशेषतः ज्यावेळेस विदर्भामध्येच्या क्लायमेटमध्ये गरम टेम्परेचर ज्यावेळेस 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर जातं, त्यावेळेस जे रोपं निवडायला पाहिजे आपण, तर ते 4x6च्या बॅग मध्ये रोपं निवडायला पाहिजे. कारण 25 ते 50 दिवसात ज्यावेळेस आपण रोप लावतो, तर रोप लावत असताना त्या मुळांना जितकं रोप उंच वाढतं तितकेच त्या मुळांना खाली आधार मिळायला पाहिजे, किंवा तुमचे मुळं बेंड व्हायला नको. तर मुळं जर बेंड झाले तर ते एका विशिष्ट स्टेज पर्यंत आपलं पीक वाढून तिथं व्हायरसचं प्रमाण तुमचं वाढेल. म्हणून जर 15 दिवसापर्यंत रोपं आपल्याला बॅगमध्ये ठेवायची असतील तर त्यासाठी जी खालची मुळाची जी स्पेस आहे ती जास्त असली पाहिजे. म्हणून आपण जनरली विदर्भाच्या आजूबाजूला जो जिथे टेम्परेचर 40 डिग्रीच्या आसपास जातं, तर तिथं 4x6च्या बॅग मधीलच रोपं निवडायला पाहिजे. जेणेकरून ज्यावेळेस आपण ट्रान्सप्लांट करतो तर त्यावेळेस ते रोपांना मुळांना स्पेस चांगल्या मोठ्या प्रमाणात मिळेल आणि ते लवकर आपल्या जमिनीमध्ये मॅच होतील. पुढील मुद्दा शेतकरी बंधूंनो, बेसल डोस आणि किंवा शेणखत यापैकी कुठला पर्याय निवडावा आणि किती प्रमाणात बेसल डोस द्यावा किंवा शेणखत द्यावं, तर या मुद्द्यातून आपण हे जाणून घेऊया. तत्पूर्वी ज्यावेळेस शेतकरी आपण पपई पिकाची लागवड करत असतो, पपई पिकाची लागवड करत असताना बरेच शेतकरी खाली पहिल्या जमिनीवर लागवड करून नंतर त्यावर बेड चढवतात, किंवा काही शेतकरी बेड बनवून त्यावर पपईची पिकाची लागवड करतात. दोन्हीही पद्धती शेतकऱ्यांच्या आपापल्या सोयीच्या हिशोबाने योग्यच आहे. परंतु जर आपली काळीची भारी जमीन असेल तर शेतकऱ्यांनी उंच बेड बनवूनच तिथं पपई पिकाची लागवड केली पाहिजे. आणि बरेचदा ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी आहे किंवा रेताळ जमीन आहे किंवा मुरमाड जमीन आहे, तर अशा शेतकऱ्यांनी पहिले फ्लॅट सरफेसवर पपईच्या रोपांची लागवड करून तिथं आपल्याला या हाईटची बेड भरायला पाहिजे, जेणेकरून जमीन पोकळ न राहता तिथं त्या पपई पिकाच्या खोडाला तुम्हाला चांगला आधार देता येईल. परंतु ते जर तुमची जर हेवी ब्लॅक कॉटन सॉइल असेल, भारी जमीन असेल, तर शेतकऱ्यांनी मोठे उंच बेड बनवून त्या याच्यावर रोपाची लागवड करायला पाहिजे. जेणेकरून ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये जर पाऊस जास्त झाला तर ह्याच्या मधातल्या नालीचा जो भाग आहे त्या नालीतून आपल्या शेतातील पूर्ण पाणी, पावसाचं पाणी बाहेर निघून जाईल आणि ह्या पपई पिकाच्या मुळ्यांपर्यंत हे पावसाचं पाणी पोहोचणार नाही. तर म्हणून पपई पिकाची लागवड करत असताना जर भारी जमीन असेल तर मोठे उंच बेड बनवूनच
त्या ठिकाणी आपल्या पपई पिकाची लागवड करणं योग्य आहे. पपई पिकाची लागवड करताना जो आपण बेड बनवतो किंवा फ्लॅट सरफेसवर असतो, तर बेसल डोस मध्ये शेतकऱ्यांनी शक्यतो शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करायला पाहिजे. शेणखत वापरत असताना गेल्या वर्षीचं कुजलेलं शेणखतच वापरावं. त्यासाठी कशी प्रोसेस करावी? शेणखत कुजवत असताना शेणखत सुरुवातीला शेतकऱ्यांनी 40 ते 50 दिवसापूर्वी जे कुजलेले शेणखत आहे ते आपल्या शेतामध्ये आणून आपल्या शेतामध्ये असा एक डेपो शेणखताचा डेपो मारून असं चबुतरा मारून त्यावरती पाण्याने पूर्ण तो शेणखताचा बेड पूर्ण ओला करून घ्यावा. ओला करून झाल्यानंतर त्यामध्ये जागोजागी सबलीनी किंवा बाशांनी गड्डे करून एखाद्या बॅक्टेरियाला जे शेणखत कुजवते असे बरेचसे बॅक्टेरिया बाजारात उपलब्ध आहे. तर ते बॅक्टेरियाचा वापर करून ते बॅक्टेरियाचं जे पाणी आहे ते या बेडमध्ये आपण सोडावं, जेणेकरून 35 ते 40 दिवसामध्ये या शेणखताचा पूर्ण बारीक पावडर होऊन आपण ते आपल्या पपईच्या पिकासाठी शेणखतामध्ये बेसल डोस म्हणून वापर करू शकतो. बाकी केमिकल फर्टिलायझरचा वापर करत असताना आपण सुरुवातीला बेसल डोस म्हणून फक्त सुपर फॉस्फेट या खताचा वापर करायला पाहिजे. कारण सुपर फॉस्फेट असं आहे की जमिनीमध्ये गेल्यानंतर ते जमिनीसोबत त्याची प्रोसेस होऊन ते 25 ते 30 दिवसांनंतर आपल्या पिकासाठी उपलब्ध होईल. म्हणून बाकीचे जे नायट्रोजन युक्त खत न घेतलेले बरं, कारण त्या नायट्रोजन युक्त खतामधला नायट्रोजन हा 24 तासामध्ये अपटेकी म्हणा किंवा उडून जाऊन किंवा पाण्यासोबत लेचक होऊन तो आपल्या पिकाला तर फायदा होणार नाही. म्हणून बेसल डोसचा वापर करत असताना शेणखत हा सर्वोत्तम पर्याय आपल्या पपई पिकासाठी आहे. आणि रासायनिक खतामध्ये वापर करत असताना सुपर फॉस्फेट या दोन पैकी एका खताचा वापर करून किंवा आपण दोन्ही खताचा वापर आपण आपल्या बेडमध्ये पपई पिकामध्ये करू शकतो. शेतकरी बंधूंनो, ज्या प्रकारे आपण व्हेरायटी सिलेक्शन हा एक मुद्दा यामध्ये अति महत्वाचा मुद्दा होता, त्याचप्रमाणे जे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे फर्टिगेशन, खत व्यवस्थापन. पपई पीक अशा शेतकऱ्यांनी लावावं की ज्या शेतकऱ्यांकडून साधारणतः 3 ते 4 बेसल डोस त्यानंतर रेग्युलर फर्टिगेशन जे शेतकरी करू शकतात, असे शेतकरी पपई पिकाकडे वळलेले फारच चांगलं. कारण पपई पीक हे अत्यंत खादाड पीक आहे. पपई पिकाला रोज खताची गरज असते. ज्यावेळेस पपईच्या पिकाला एका झाडावरती 100 किलो पर्यंत लोड सहन करण्याची कॅपॅसिटी आहे, तर त्या पिकाची खालून जमिनीतून खत उचलण्याची क्षमताही तितकीच जास्त आहे. म्हणून ज्यावेळेस आपण पपई पिकाची लागवड करत असताना आपण मानसिक तयारी करून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. आपण आपल्या पिकाला पपईच्या पिकाला रेग्युलर फर्टिगेशन करू शकतो. तर पुढचा मुद्दा जाणून घेताना आपण खत व्यवस्थापनामध्ये जे शेतकरी आपण जसं बेडवर लागवड करतो, तर लागवड केल्यानंतर ज्यावेळेस ऑगस्ट महिन्यात म्हणजे पावसाळा यावेळेस निघून जातो, पावसाळा निघून गेल्यानंतर आपण ड्रीप इरिगेशननी आपल्या पिकाला पाण्याचा पुरवठा करतो. तर बेडवरती इथं आपलं जर झाड असायचं लागलेलं, तर दोन्ही साईडनी जे लॅटरल आहे दोन्ही साईडने टाकणं अत्यंत महत्वाचं आहे. जेणेकरून आपण इरिगेशन करत असताना किंवा खत व्यवस्थापन फर्टिगेशन करत असताना पिकाच्या दोन्हीही बाजूंनी, कारण पिकाच्या मुळ्या दोन्ही पूर्ण बेडवरती फैलल्या असतात, जर आपण एका साईडने जर इरिगेशन किंवा फर्टिगेशन जर केलं तर पिकाच्या फक्त एकाच बाजूला खत दिलं जाईल, दुसऱ्या बाजूला बेड तितका ओला होणार नाही किंवा तिथल्या मुळ्या तुटून जातील, तर पिकाला आघात तितका राहणार नाही. म्हणून दोन्ही भागांनी ड्रीपची नळी टाकून दोन्ही भागात फर्टिगेशन करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे पूर्ण बेडमध्ये एक संतुलित आहार आपण आपल्या पिकासाठी उपलब्ध करून देऊ शकतो. तर उपलब्ध करून देत असताना पिकाच्या खत नियोजनामध्ये ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करतो, तर सुरुवातीला बेसल डोस म्हणजे साधारणतः 2 महिन्यापर्यंत प्रत्येक 15 दिवसांनी बेसल डोस देणं तितकं जास्त गरजेचं आहे. सोबतच ज्यावेळेस आपल्या पिकाच्या मुळ्या संपूर्ण बेडमध्ये फैलून जातात, त्यावेळेस आपण आपल्या ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातूनही आपल्या पिकाला खत व्यवस्थापन करू शकतो. शेतकरी बंधूंनो, यावेळी पण या आधीच्या मुद्द्यात व्हेरायटी सिलेक्शन, पपईची कुठली व्हेरायटी लावावी जितका महत्वाचा मुद्दा आहे, तितकाच महत्वाचा पपई पिकाची व्हेरायटी सिलेक्शन झाल्यानंतर खत व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या वेळेस जर तुमचं व्हेरायटी सिलेक्शन कितीही चांगलं झालं, पण जर तुमचं खत व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल, तर किती चांगली व्हेरायटी निवडल्यानंतरही आपलं खत व्यवस्थापनाच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपण आपलं पीक खराब करून घेऊ शकतो. म्हणून हा मुद्दा सर्वात महत्वाचा आणि शेतकरी बंधूंना आपण विशेषतः या मुद्द्यावर लक्ष देऊन हा व्हिडिओ बघावा. खत व्यवस्थापन करत असताना ज्यावेळेस पिकाची आपण लागवड करतो, सुरुवातीची जी अवस्था असते, तर वाढीच्या अवस्थेमध्ये
वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जे खत द्यायचं आहे ते NPK प्लस झिंक या मायक्रोन्युट्रिएंटची गरज पडते. तर यावेळेस खत देत असताना आपला याचा रेशो कसा असावा, तर नायट्रोजनचं प्रमाण जास्त असावं, प्लस फॉस्फरसचं प्रमाण जास्त असावं, पोटॅशचं प्रमाण कमी असलं तरी चालेल. नायट्रोजन जास्त, फॉस्फरस जास्त, पोटॅश कमी, हे तुमची वाढीची अवस्था म्हणजे सुरुवातीच्या 85 दिवसापर्यंत. पपईचं पीक हे 85 दिवसात, 80 ते 85 दिवसात फुलर अवस्थेवर येतं. तर 85 दिवसापर्यंत जी वाढीची अवस्था असते त्या अवस्थेमध्ये नायट्रोजन फॉस्फरसची मात्रा जास्त, पोटॅशची कमी, सोबत झिंक हे असणं जास्त गरजेचं आहे. त्यानंतर 80 दिवसानंतर ज्यावेळेस तुमचं पीक फुलर अवस्थेमध्ये येतं, तर या अवस्थेमध्ये मॅग्नेशियम प्लस सल्फर यावेळेस तुमचं नायट्रोजनची मात्रा कमी करून आपण पिकाला फुलर अवस्थेकडे वळू शकतो. नायट्रोजन कमी, फॉस्फरस जास्त, पोटॅश जास्त, प्लस तुमचे सर्व हे मायक्रोन्युट्रिएंट्स. ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये पोटॅशची मात्रा किंवा फॉस्फरसची मात्रा दोन्ही आपण एका वेळेस वाढवतो, त्यावेळेस तुमच्या पिकामध्ये फुलाची अवस्था ही मोठ्या प्रमाणात वाढते. सोबत ज्यावेळेस पिकामध्ये फुलाची अवस्था असते, ज्यावेळेस फुल मोठ्या प्रमाणात आपल्या पिकात यायला लागतं, तर अशा अवस्थेमध्ये मायक्रोन्युट्रिएंट्सचं असणं फार जास्त गरजेचं आहे. झिंकचा महत्वाचा रोल असा आहे की झिंक तुमच्या पिकामध्ये व्हायरस प्रति लढण्याची क्षमता वाढवते, पोलनची लाईफ वाढवते. ज्यावेळेस पॉलिनेशनचा जो पिरियड असतो, ज्यावेळेस शक्यतो जो पॉलिनेशन होत असते कुठल्याही पिकाच्या फुलामध्ये, तर ते सकाळी 5:30 ते 8:30च्या दरम्यान जे फुलं पॉलिनेशनची जी वेळ असते, तर पोलनची लाईफ, जे फुलामध्ये जे पोलन पावडर असते त्याची लाईफ वाढवण्याचं काम झिंक करते, पॉलिनेशनचं काम बोरॉन करते. सोबत झिंक, फेरस आणि बोरॉन हे तीनही मायक्रोन्युट्रिएंट ज्यावेळेस एकत्र येतात, त्यावेळेस तुमच्या फुलाची साईज, हे फुल सशक्त म्हणजे कळी जी आपण म्हणतो, कळी जी सशक्त असली पाहिजे, ज्यामुळे फळ चांगलं सेटिंग होते, तर हे तीनही मायक्रोन्युट्रिएंट्स त्या अवस्थेमध्ये असणं फार जास्त गरजेचं आहे. सोबतच तुमची कळी जी सेटिंग जाते म्हणजे कळीचं फळामध्ये रूपांतर होत असताना कळी गळली नाही पाहिजे किंवा फुल गळलं नाही पाहिजे, यासाठी तुमचं कॅल्शियम तुमच्या फुलाला किंवा फळाला देठात फक्त करण्याचं काम कॅल्शियम करतं. पानांमध्ये किंवा फळामध्ये क्लोरोफिल वाढवण्याचं काम मॅग्नेशियम करतं. सल्फर तुमचं फंगिसाइड, प्लस झाडामध्ये शुगर पर्सेंटेज किंवा मालाच्या सेटिंगसाठी सल्फर, हे सर्व तीनही सेकंडरी न्यूट्रिएंट्स हे सारख्या प्रमाणात काम करत असतात. म्हणून ज्यावेळेस तुमचं जो महत्वाचा जो 85 दिवसापासूनचा जो पुढचा कालावधीचा जो काळ आहे, हा पिकासाठी अत्यंत महत्वाचा काळ आहे. आणि अशा काळामध्ये आपल्या पिकामध्ये न्यूट्रिएंट्सची कमतरता पडू नये ना, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून शेतकरी बंधूंना ज्यावेळेस तुम्ही आता आपल्या बोर्डवर बघताय, तर हा मुद्दा तुम्ही नोट करून ठेवा. या मुद्द्यावर अतिशय जास्त प्रमाणात लक्ष द्या. त्यानंतर तुमच्या पिकाची सेटिंग झाली, पिकामध्ये फळाची सेटिंग झाली. आज पपई तुमची 200 ग्रॅम पासून तर 500 ग्रॅम 1 किलो पर्यंत बनलेली आहे. तर अशा अवस्थेमध्ये नायट्रोजन किती असलं पाहिजे, फॉस्फरस किती असलं पाहिजे, पोटॅश किती असलं पाहिजे, तर याचं जर बघायचं झालं, आपलं बोरचं पाणी ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये फळाची सेटिंग होऊन जाते, तर अशा वेळेस जो रेशो असला पाहिजे हा 2:1:3, म्हणजे नायट्रोजन तुमचं 2%, फॉस्फरस तुमचं 1%, पोटॅश तुमचं 3%. हा स्टँडर्ड एक आहे भाजीपाला पिकामध्ये, फळ पिकामध्ये हा स्टँडर्ड एक फॉर्म्युला आपण देत असतो. ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये कुठल्याही पिकामध्ये ज्यावेळेस फळाची सेटिंग होऊन जाते, त्यावेळेस आपण देत असताना नायट्रोजन 2%, फॉस्फरस 1% आणि पोटॅश 3%. पोटॅश त्यावेळेस आपण पोटॅशची मात्रा वाढवतो. सोबतच त्याच्या आपण कॅल्शियम आणि बोरॉन हेही आपण अल्टरनेट डेथ ड्रिंक मधून किंवा या खतानंतर 3 दिवसानंतर आपण कॅल्शियम बोरॉनची मात्रा पण आपल्या पिकाला देऊ शकतो. आता खताच्या ड्रिंक मधून जर आपण नियोजन करत असू, जर ज्यावेळेस तुम्ही कुठलंच फॉस्फेटिक ग्रेड
ज्यावेळेस तुम्ही कुठलाही फॉस्फेटिक, जसं आज 16:8:24 2:1:3 चा जो रेशो जर बघितला तर 16:8:24 हा ग्रेड एकदम अत्यंत फिट बसतो. याच प्रकारचे मार्केटमध्ये बऱ्याचशा टाईपचे ग्रेड उपलब्ध आहे. 12:6:22 प्लस 12% कॅल्शियम ऑक्साईड याच्यामध्ये उपलब्ध आहे. 14:5:29 या टाईपचे ग्रेड सुद्धा आपण आपल्या मिळते जुळते ग्रेड आपण आपल्या पिकाला हार्वेस्टिंग पिरियड मध्ये किंवा फळाच्या सेटिंग नंतर आपण या टाईपचे ग्रेड आपण आपल्या पिकाला देऊ शकतो. हे फॉस्फेटिक युक्त ग्रेड ज्यावेळेस आपण आपल्या पिकाला देतो त्यानंतर कॅल्शियम देत असताना 3 दिवसाची त्यामध्ये गॅप ठेवावी, जेणेकरून आपण जे एनपीके युक्त खतं आपल्या जमिनीमध्ये टाकलेलं आहे सोबत जर कॅल्शियम दिलं तर ते तिथं त्यांचं बॉन्ड फिक्स होऊन तिथं कॅल्शियम आपल्या पिकाला मिळणार नाही. म्हणून अशा अवस्थेमध्ये कुठलेही एनपीके देत असताना कॅल्शियम आणि आपल्या एनपीके मध्ये 3 दिवसाची गॅप देणं अत्यंत महत्वाचं आहे. खत व्यवस्थापन हा मुद्दा बघितल्यानंतर आता जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम असतात. बरेच शेतकरी आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कॉलच्या माध्यमातून त्यांची समस्या सांगत असतात की पपईचं पीक आम्ही तर लावलं, पण पीक लावल्यानंतर ज्यावेळेस सेटिंग सुरू होते ही 3 फुटाच्या वरती सेटिंग होते. तर ते कशामुळे आपल्याला जमिनीपाशी आणता येईल? तर पपई पिकाची लागवड केल्यानंतर हा आपला बेड जर बनवला आहे, इथं आपलं पपईचं झाड लागलेलं आहे. तर बरेचदा हा जो 3 फुटाचा जो खालचा भाग आहे यामध्ये पपईच्या फळं लागलीच नाही, ते सगळे खाली राहतात. तर याचं कारण काय? बरेचदा काय असते, ज्यावेळेस आपण पपई पिकाची लागवड करतो तर बरेच लोक बरेच शेतकरी बांधव आपले टरबूज सोबत किंवा इतर पिकासोबत आंतरपीक म्हणून पपईचं पीक लावतात. बरेचदा त्या पिकाला अतिशय जास्त पाणी किंवा नायट्रोजनचा जास्त पुरवठा होतो, त्यामुळे आपलं पीक पपईचं पीक हे उंच वाढतं. किंवा सेपरेटली जर आपण पपईचा प्लॉट केला तर सेपरेट प्लॉट मध्येही अतिशय जास्त नायट्रोजन युक्त खताचा वापर किंवा अतिशय जास्त पाणी, तर यामुळे आपलं पपईचं पीक हे उंच वाढतं आणि त्याच केसमध्ये आपल्या पपईच्या पिकाचा जो 3 फुटाच्या खालील भाग आहे हा पूर्ण खाली राहतो, इथं फळ बिलकुल राहत नाही. सगळ्या फळांची जी सेटिंग होते ही 3 फुटाच्या वरून सेटिंग चालू होते आणि या 3 फुटाच्या वरून सेटिंग झालेल्या फळाला वजन आणि साईज ही प्रॉपर मिळत नाही आणि अपेक्षित उत्पन्न आपलं कमी होतं. म्हणून पपई पिकाची लागवड केल्यानंतर ज्यावेळेस आपलं पीक 3 फुटाचं किंवा 2.5 फुटाचं होतं त्यावेळेस सर्वात महत्वाचा मुद्दा हा लक्षात ठेवणं शेतकऱ्यांच्या गरजेचं आहे की तुमची पपईच्या 2.5 ते 3 फुटाच्या हाईट पर्यंत झाल्यानंतर लगेच त्याला प्रति झाड 1 ml लिओसिनचे ड्रिंचिंग देणं हा जास्त गरजेचं आहे. 1 ml प्रति झाड ही एकदम सोपी पद्धत आहे शेतकरी बंधूंनो. जर आपल्या पपईच्या पिकामध्ये जर आपल्याला जमिनीपासून जर फळांची संख्या किंवा फळांची सेटिंग जर पाहिजे असेल तर आपण आपलं पपईचं पीक 2.5 ते 3 फुटाच्या अवस्थेत आल्यानंतर आपण प्रति झाड 1 ml लिओसिनचं ड्रिंचिंग आपण देऊ शकतो. तर हे कसं द्यायचं? 200 लिटरच्या बॅरलमध्ये 200 ml लिओसिन टाकून आपण प्रति झाड जमिनीला पहिले ओलं करून ड्रिपच्या माध्यमातून पाणी देऊन आपण त्या ठिकाणी प्रति झाड 1 लिटर पाणी मुळांच्या कक्षेमध्ये देऊन आपण त्या झाडाची अनावश्यक वाढ आपण थांबवू शकतो आणि आपल्या खोडाचा जो बोंदा आहे हा जास्तीत जास्त जाडा करू शकतो. म्हणून पपईच्या पिकाला 3 फुटाच्या 2.5 ते 3 फुटाच्या अवस्थेत एकदा, तुमचं 4 फुटाच्या अवस्थेत एकदा आणि 5-6 फुटाच्या अवस्थेत एकदा असे 3 ते 4 वेळेस लिओसिनचं ड्रिंचिंग देणं हा जास्त गरजेचं आहे. बरेच शेतकऱ्यांचा हाही मुद्दा असतो की ड्रिंचिंग करणंच गरजेचं आहे, ही स्प्रे मधून घेतल्यानेही आपण वाढ आपली कंट्रोल करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण ड्रिंचिंगच्या माध्यमातून लिओसिनचा वापर करतो त्यावेळेस आपण आपल्या पिकाची वाढ समजून झाडाचं खोड जाडं करतो आणि जर स्प्रेच्या माध्यमातून जर आपण लिओसिनचा वापर करत असू तर ते तुमचं फळ सेटिंग नंतर तुमच्या ज्या फळाच्या आणि खोडाच्या मधातील जे देठ आहे म्हणजे फळाचं जे देठ असतं हे जे फळाचं देठ लागेल इथे तुमची पपई सेटिंग झाली, हे जे फळाचं देठ आहे तर या फळाच्या देठामधील अंतर म्हणजे या फळाच्या देठामधील जे अंतर आहे हे कमी करण्याचं काम लिओसिन करतं. ज्यावेळेस तुमच्या फळाची सेटिंग तुमच्या पपईच्या झाडामध्ये होते तर ज्यावेळेस फळाची सेटिंग झाल्यानंतर जर आपण लिओसिनचा वापर करत असतो तर तुमचं हे देठातलं अंतर कमी करून तुमच्या फळाची क्वालिटी आणि साईज, वजन यामध्ये सुधारणा करण्याचं काम लिओसिन करते. आणि जर तुमची खालून ड्रिंचिंग मधून देतात तुमच्या पिकाच्या वाढीच्या अनावश्यक वाढीच्या याच्यावर नियंत्रण ठेवून आपल्या झाडाचा बोंदा हा लिओसिन चांगल्या प्रकारे बनवते. तर आता शेतकरी म्हणून मी अपेक्षा करतो की आपल्याला लिओसिन या केमिकल बद्दल जे पपई पिकातील जो वापर आहे हा मुद्दा समजला असेल.
शेतकरी बंधूंना, आपण आज जे पपई पिकामध्ये जे महत्वाचे मुद्दे होते, या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बरेचसे मुद्दे कव्हर केले. त्यानंतरही पपईचे आपण बरेचसे पुढचे पार्ट आपण आपले भूमिपुत्र हायटेक नर्सरीच्या युट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. परंतु एक मुद्दा मी शेवटचा जाता एक परत तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो. पपई पीक मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी पण सांगितलं होतं की पपईचं पीक हे खूप खादाड पीक आहे. ते अशा शेतकऱ्यांनी करा की जे शेतकरी त्या पिकाला पुरू शकतात. पपईचं पीक लावत असताना आपण रोपाची निवड बरोबर केली, जमिनीची निवड बरोबर केली, परंतु जर खताचं नियोजन जर बरोबर नसेल तर आपण इतकी केलेली मेहनत तुमची व्यर्थ होईल. त्यामुळे पपईचं पीक हे असं आहे, तुम्ही ज्या दिवशी तुमच्या पिकाला तुम्ही खत द्याल त्या दिवसापासून ते खत उचलणं चालू करेल आणि तुमच्या पिकामध्ये सेकंड डे पासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून तुमच्या पपईच्या पिकामध्ये बदल दिसणं चालू होईल. म्हणून पपईचं पीक हे होल अँड सोल पीक आहे. तुम्ही जितकं द्या तितकं ते उचलेल. फक्त तुमच्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार तुम्हाला खताचं नियोजन, खताची निवड हे करणं गरजेचं आहे. कॅल्शियमचा वापर कधी करावा, मॅग्नेशियमचा वापर कधी करावा, सल्फरचा वापर कधी करावा, तर हा एक मुद्दा जर सांगायचं झालं तर कॅल्शियम आपण पिकामध्ये देत असताना हे पपईचे तुमच्या इतर सर्व पिकांसाठी कॅल्शियम जर देत असताना कॅल्शियम कधी एकतर न देता कॅल्शियम कधीही बोरॉन सोबतच देण्यात यावं. आता कॅल्शियम कधी द्यावं? जनरली कॅल्शियम तुम्ही देत असताना तुम्ही आज जर कॅल्शियम दिलं तर साधारणतः 13 दिवसानंतर आपल्या पिकाला कॅल्शियमची उपलब्धता होते. आता कॅल्शियम देत असताना कधी द्यावं? जर तुमच्या पिकाची जर वाढीची अवस्था आहे, वाढीची अवस्था आहे, तर वाढीच्या अवस्थेमध्ये जे आपण कॅल्शियम देतो, बोरॉन देतो, तर हे नेहमी सकाळी किंवा सूर्यप्रकाश असताना द्यावं किंवा दिवसा द्यावं. याचं कारण असं की कॅल्शियम हा आपल्या अन्न घटकातला सगळ्यात आळशी अन्न घटक आहे. म्हणून जर दिवसा जर कॅल्शियम नायट्रेट आपल्या पिकाला देता तर कॅल्शियम हा दिल्यानंतर हा जर पाण्यात जाऊन बसला तर तो पाण्यातच राहील, तो तिथून पाण्यातून फळात हलणार नाही. म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपल्या पिकाची वाढीची अवस्था असते त्यावेळी कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते ही व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये, ही पाण्यामध्ये असते. म्हणून आपण वाढीच्या अवस्थेत कॅल्शियम जो देतो हा दिवसा देतो. आणि ज्यावेळेस तुमची फळ सेटिंग चालू असते किंवा फळ सेटिंग झाल्यानंतर फळ सेटिंग अवस्थेमध्ये जे आपण कॅल्शियम द्यायला पाहिजे हे संध्याकाळी द्यायला पाहिजे, ज्यावेळेस सूर्य डुबायच्या वेळेस. याचं कारण असं की सूर्य डुबत असताना सूर्यप्रकाश हा कमी होतो, झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया ही मंद होते. झाड म्हणजे जसं आपण झोपतो संध्याकाळी तसं झाडी झोपाच्या अवस्थेमध्ये जाते. त्यावेळेस प्रकाश संश्लेषण क्रिया असल्यामुळे पानांचं कार्य बंद असते आणि जेही झाड कॅल्शियम खालून जमिनीतून उचलते हे सगळ्याच्या सर्व फळाकडे जाऊन बसते, त्याचा फायदा सर्व फळांना होतो. म्हणून वाढीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियम द्यावं दिवसा आणि फळ सेटिंगच्या अवस्थेमध्ये कॅल्शियम द्यावं संध्याकाळी दिवस झोपताना. तर हे दोन महत्वाचे मुद्दे आपण इथं नोट डाऊन करून ठेवा. सोबतच कॅल्शियम बद्दलचा एक महत्वाचा मुद्दा असाही आहे, कॅल्शियम कुठलं द्यावं? आज बाजारामध्ये कॅल्शियम जर बघितलं तर 3 प्रकारचे कॅल्शियम उपलब्ध आहे. एक कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम ऑक्साईड. आता हे तीनही कॅल्शियम बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम ऑक्साईड देत असताना कॅल्शियम नायट्रेट जर आपण पिकाला दिलं तर कॅल्शियम नायट्रेट मधला जो नायट्रेट आहे हा नायट्रेट तुमचं 24 तासाच्या आतमध्ये पिकाला मिळून तुमचं कॅल्शियम जमिनीमध्ये तसंच थांब राहतं, हे पिकाला याच्यानंतर उपयोग होत नाही. तर त्यामुळे हा पर्याय आपण अवॉइड करणं जास्त गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी फार समोर जाते मित्रांनो, त्यामुळे कॅल्शियमची किंवा कुठल्याही अन्नघटकाची निवड करत असताना अन्नघटकाची निवड आपल्या त्या पिका किंवा खताच्या ग्रेडनुसारच करावी. कॅल्शियम सल्फेटचा वापर करत असताना कॅल्शियम सल्फेट ही जमिनीत जाऊन बऱ्याचदा फॉस्फरस सोबत किंवा फॉस्फेटिक ग्रेड सोबत त्याचं फिक्सेशन म्हणून तिथं सल्फेट फॉर्म मध्ये ते सल्फेट कॅल्शियम फिक्स होऊन जातो आणि तोही फारसा किंवा आपल्या विदर्भातील जमिनी किंवा महाराष्ट्रातल्या जमिनी ह्या चुनखडीयुक्त असल्यामुळं याचं विघटन करण्यासाठी जे जीवाणू आपल्या जमिनीमध्ये लागतात ते जमिनी तितक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे हाही पर्याय आपल्याकडे फारसा उपलब्ध म्हणजे योग्य नाही. त्यामुळे जर कॅल्शियमचा जर आपण आपल्या पिकामध्ये वापर करत असू तर कॅल्शियम ऑक्साईड हा सर्वोत्तम पर्याय आपल्या शेतकऱ्यांकडे राहतो. म्हणून पपई पिकाच्या सेटिंगच्या अवस्थेत
सुरुवातीच्या काही वाढीच्या अवस्थेपासून तर सेटिंगच्या अवस्थेपर्यंत तसेच फळाच्या हार्वेस्टिंग पर्यंत कॅल्शियमचा वापर करत असताना कॅल्शियम ऑक्साईड या खताचा वापर करावा. कारण ऑक्साईड यासाठी की याच्यातलं जे ऑक्सिजन आहे हे जमिनीमध्ये जे जीवाणूंना 24 तास लागणारा घटक आहे आणि याच्या विघटनामुळे कॅल्शियमचा जो पुरवठा आहे हा झाडाला मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणून पपई पीक असो किंवा कुठलंही आपलं पीक असो त्यावेळेस वापर करत असताना कॅल्शियम ऑक्साईड या फॉर्म्युलेशन मधलंच कॅल्शियम आपण आपल्या पिकाला दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकाची कॅल्शियमची डिफिशियन्सी पूर्ण होईल आणि आपल्या पिकामध्ये फळाची गळण असो किंवा फळामध्ये शायनिंग असो, पिवळ्याचा कलर असो, हा व्यवस्थित टिकून ठेवण्यात येईल. शेतकरी बंधूंनो, मी आशा करतो आजच्या ज्या पपई पिकाबद्दल चर्चा सतत आपल्याला बरीचशी आपल्या कामाची माहिती मिळालेली असेल. आपण अशाच माहितीचे जाणून घेण्यासाठी आपण आमच्या भूमिपुत्रा हायटेक नर्सरीच्या युट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करू शकता. धन्यवाद.